नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थ टाकेद या क्षेत्राच्या जवळ अडसरे गावामध्ये सिमला मिरचीचा व्हिडिओ आपण घेतोय. शेतकरी माझ्यासोबत आहेत. व्हिडिओचा विषय आहे वाढत्या तापमानात फुलांचं ड्रॉपिंग होऊ न देता चांगलं भरघोस उत्पादन आपल्याला सिमला व इतर मिरचीत कसं घेता येईल. आपण या ठिकाणी इंडा साखरा या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचं नाव मी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, नाव राजेंद्र अशोक पवार, गाव वाडसरे खुर्द, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर आहे 9881 1742 79. राजेंद्रजी, एक प्रश्न विचारतो. व्हिडिओला आपण संक्षिप्त स्वरूपात सुरुवात करणारच आहोत. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. तुमच्या जवळच इथं टाकेद तीर्थ आहे. सर्व तीर्थ टाकेद. बरोबर. भरपूर गर्दी मी बघितली इथं येताना. आणि महाशिवरात्रीच्या सगळ्याच महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना डॉक्टर किसानच्या परिवाराकडून सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. खास करून एकच प्रश्न विचारायचा आहे. ऊन भरपूर आहे आणि आपला व्हिडिओचा विषय आहे की सिमला आणि इतर मिरचीमध्ये या वाढत्या तापमानात फुलांचं पिवळेपणा म्हणजे फुलं गळती न होता भरघोस उत्पादन आपल्याला कसं घेता येईल. तुम्हाला एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही गेल्या 3-4 वर्षापासून डॉक्टर किसानकडे सिमला असेल, टोमॅटो असेल, इतरही कोबी असेल, बऱ्याचशा पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं. का घेताय तुम्ही 4 वर्षापासून सातत्याने मार्गदर्शन? सर, एकाच शब्दात सांगेल, खर्च कमी, उत्पादन जास्त. याच्यासाठी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन मी देतो. नक्कीच. अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत, तुमचे मित्र आहेत. दादा, या पुढे. तुमचा काय अनुभव आहे? तुमचं काय नाव? नमस्कार, माझं नाव वसंत पंढरनाथ मोंडे. मी अडसरे खुर्द राहणार आहे आणि मी आता 2 प्लॉट पासून मी रजिस्टर करायला लागलो राजूच्या माध्यमातून. मला असा त्याचे प्लॉट बघितल्यानंतर अनुभव आल्यानंतर मी ज्यावेळेस मागच्या प्लॉटला हे केलं, त्याची फळसंख्या आणि फुलगळती फुलगळती झाली नाही. एकदम फळसंख्या ही भरपूर, उत्पन्नही भरपूर आणि त्या तुलनेत खर्च कमी. त्या हिशोबाने मला त्यांचं शेड्यूल आवडल्यामुळे मी आत्ता मागचा प्लॉट रजिस्टर होता आणि आता पुढे मी जो करणार आहे तो पण मी रजिस्टर केलाय. करून घेतला लगेच? हो, लगेच लागवडीच्या आधीच करून घेतलाय. मित्रांनो, आपला व्हिडिओचा विषय आहे, आपल्याला जर असं सेटिंग पाहिजे असेल, इथं जे आपण बघतोय फुलांची संख्या असेल, हे सेटिंग आपण या ठिकाणी बघतोय, हे जे सेटिंग आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड ब्रेक 15 गुंठ्याचा प्लॉट आहे. पाठीमागं गेल्या 2 वर्षापूर्वी तुम्ही व्हिडिओ जर बघितला यांचाच मार्केटमध्ये बाजार समितीमध्ये आम्ही दोन्ही डॉक्टर किसानचे संचालक सागर पवार आणि मी, त्यांनी सत्कार केला की 15 गुंठ्यात 184 कॅरेट. बरोबर ना? बरोबर. यावर्षी आपलं टार्गेट आहे याच 15 गुंठ्यामध्ये 250 कॅरेट पर्यंत आपल्याला 5वा-6वा तोडा हा करायचाच. निघालाच पाहिजे. आपल्याला निघालाच पाहिजे, तो काढायचा आहे. त्यासाठी तुमची मेहनत, तुमचे कष्ट महत्वाचे असतील. आलेलं वेळापत्रक 100% फॉलो करत राहा. किती ऊन वाढलं, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवायचं त्या संदर्भात आपण बोलतोय. मित्रांनो, ज्या वेळेस तुमचं शेटिंग सुरू होतं, प्लॉट इनबॅलन्स असेल, 50, 55, 60 दिवसाला प्लॉट सुरू होतोय, अशा वेळेस आपल्याला एक स्लरी द्यायची. ती स्लरी आहे 200 लिटर पाण्यामधून 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो गूळ, 5 ते 6 किलो पर्यंत सोयाबीन पीठ किंवा बेसन पिठाचं एकदम व्यवस्थित पाणी करून घ्या. त्याच्यामध्ये 5 किलो 16-38 सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी या ठिकाणी वापरायची नाहीये. 5 किलो 16-38 घ्यायचं. हे ऍप्लिकेशन अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे याच्या माध्यमातून गेलं. ज्यावेळेस पहिला तोडा येतोय किंवा पहिल्या तोड्याच्या अगोदर किंवा पहिला तोडा झाल्यानंतर हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचंय. त्याच दरम्यान वरतून डावणी मिल्डू आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव, सकाळची थंड हवा, दुपारचं टेम्परेचर, परत संध्याकाळी रात्रीचं आणि दिवसाचं जे तापमान आहे त्याच्यामध्ये जी मोठी तफावत होते, त्यावेळेस डावणी मिल्डू आणि पावडरी मिल्डूचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी 200 लिटर मधून डावणी किंग आणि Z78 500 मिली डावणी किंग, 500 ग्रॅम Z78. त्याचप्रमाणे तुम्हाला पांढरी माशी असेल इतर, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जो सकिंग पेस्ट आहे त्याच्यासाठी BSFचं इफेकॉन एकरी 360 मिली, एकरी 360 मिली प्रमाण आहे. तुमचा प्लॉट 15-20 गुंठ्याचा असेल त्या ठिकाणी तुम्ही इन्क्लूड करून घ्या. त्या ठिकाणी 20 गुंठ्याला अर्ध प्रमाण घ्या. त्याच्यानंतर लाल कोळीचा प्रादुर्भाव जसे टेम्परेचर वाढेल, सकाळचं थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दव बादळ आणि पुढे जे काही मार्च महिन्यामध्ये जो काही ढगाळ हवामान असेल त्यावेळेस लाल कोळीचा प्रादुर्भाव होईल आणि त्या लाल कोळीच्या प्रादुर्भावामुळे तुमचा देठ आणि तुमच्या फळाचा रंग, आकर्षक रंग हा त्या ठिकाणी खराब होऊ शकतो. त्यासाठी 200 लिटर पाण्याला कुनोची 100 मिली, देशी अल्कोहोल 750 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या. आता तुम्ही स्लरी दिली 50-55 दिवसाला, पुढचे स्प्रे घेतले. स्लरी काय दिली? 5 लिटर 4 स्ट्रोक 16-38 5 किलो 4 किलो गोळ. इथं सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी नाहीये. बऱ्याचशा वेळा तुम्ही ऐकला असेल, कमीत कमी 200-300 व्हिडिओमध्ये ही स्लरी थोडीशी आपल्याला चेंज करायचं आहे. वाढलेलं तापमान, रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान यामधली तफावत, त्यासाठी पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन काय घ्यायचंय?
स्लरी दिल्यानंतर एक 8-10 दिवसाने तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅटिनम घ्यायचं. त्याच्यासोबत तुम्हाला 8 ते 12 किलो पर्यंत यारामिला कॉम्प्लेक्स या खताची ग्रेड तुम्हाला द्यायची. आणि त्यानंतर कुनोचीच्या नंतर डाउनी किंग झालं, तुमचं Z78 झालं, कुनोची देशी अल्कोहोल झालं. त्यानंतर पुढची फवारणी आपल्याला काय घ्यायची, 200 लिटर पाण्यामधून तुम्हाला घ्यायचंय सिमोडिस 200 मिली, लिसंटा 70 ग्रॅम असा एक कीटकनाशकचा स्प्रे करून घ्यायचा आहे. फळाचा आकर्षक रंग, फळाची फुगवण करण्यासाठी वरतून फवारणी स्लरी दिली, खालून जमिनीतून आपण यारामिला कॉम्प्लेक्स देतोय. वरतून एक स्प्रे तुम्हाला सांगतो 200 लिटर पाण्याला ॲजिटेक सीपीपीयू, ज्या सीपीपीयू मुळे तुमचं सायटोकोनिन लेवल, पेऱ्यातील अंतर कमी राहणार आहे, फुलं पिवळी पडणार नाही, फुलांचं शेटिंग होईल, फळाची झपाट्याने वाढ होईल, फळाचं वजन त्या ठिकाणी वाढेल. त्याच्यासाठी ॲजिटेक सीपीपीयू 200 मिली, सक्षम 500 मिली, बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या. हे वेळापत्रक महत्वाचं असं होतं की जे प्लॉट 40, 45, 50 दिवसाचे आहे, सुरू व्हायला आले, पहिला तोडा होतोय, त्या सगळ्या प्लॉटसाठी अधिकचं उत्पादन आणि फुलांची गळती होऊ न देता जर काम करायचं असेल तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. राजेंद्रजी, एक शेवटचा प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आज महाशिवरात्रीच्या दिवशी शुभेच्छा देताना काय सल्ला द्याल, तुम्हाला आलेला 4 वर्षाच्या अनुभवाच्या माध्यमातून? मला आलेला अनुभव असा की डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला, वेळापत्रक येतं, वेळापत्रकानुसार कामकाज जर केलं तर लागणारा जो खर्च आहे शेतीला तो नक्कीच कमी लागतो. मिळणारं जे उत्पादन आहे ते नक्कीच जास्त मिळतं. फुल सेटिंग मोठ्या प्रमाणात होते, फळांची साईज चांगल्या प्रमाणात येते आणि मालाला चकाकी असेल, क्वालिटी असेल, खूप चांगल्या प्रकारे मिळतं. त्यामुळे माल मार्केटला नेल्यानंतर विक्रीला पण चांगला जातो. त्यामुळे मी एकच सांगेल की डॉक्टर किसान आहे तर शेतकऱ्याला भीतीच नाही. मी तर सांगत असतो की डॉक्टर किसानच नाही, अजूनही डॉक्टर किसान सारखे, ठीक आहे, डॉक्टर किसान पण चांगलं आहे, त्यापेक्षाही चांगले मार्गदर्शक बाजारामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अँड्रॉइड मोबाईलचा वापर करताना, सोशल मीडियाचा वापर करताना त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो एकच ध्येय लक्षात ठेवा, आपली जमीन सुपीक ठेवा. महाशिवरात्रीच्या दिवशी एक मोलाचा सल्ला देतो, जमीन सुपीक कशी राहील आणि त्या जमिनीतून कुठलंही पीक घेताना ते सशक्त कसं राहील आणि त्यासाठी लागणारा खर्च कसा कमी राहील. बाजारभावाची शाश्वती आपल्या हातात नाही, परंतु या ज्या 3 गोष्टी आपल्या हातात आहेत त्या सातत्याने करत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.